जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। ज्यांना गद्दार बोलतात ते मुख्यमंत्री होतात, राजकारणाची परिभाषा बदलली असं वक्तव्य उल्हासनगरच्या एका कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी केलं होतं। या वक्तव्याचे पडसाद आता उल्हासनगरमध्ये उमटायला सुरुवात झाली। महायुतीच्या मेळाव्यापूर्वी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी दिसताच शिवसैनिकांनी त्यांना घेरून आपला रोष व्यक्त केला। तसेच भाजप आमदार कुमार आयलानी यांना देखील शिवसैनिकांनी घेरलं। काही वेळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण येताच त्यांच्या समोर शिवसैनिकांनी प्रदीप रामचंदानी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। प्रदीप रामचंदानी यांच्या वक्तव्यानंतर त्यांनी माफी मागितली नाही, तर शिवसैनिक, भाजप आमदार आणि उमेदवार कुमार आयलानी यांचं काम करणार नाही असा पवित्रा शिवसैनिकांनी घेतलाय। काय शिवसैनिकांची भावना आहे नेमकी आणि काय म्हणाले रवींद्र चव्हाण? खरं म्हटलं तर कालच्या ह्या वक्तव्यानंतर इकडच्या सगळ्या किंबहुना ह्या घटनेनंतर सगळ्यांच्याच भावना तीव्र झालेल्या आहेत। युतीसाठी पोषक वातावरण असताना अशा त्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी माननीय मुख्यमंत्र्यांसंदर्भात बोलणं हे कितपत योग्य आहे? खरं म्हटलं तर पक्षश्रेष्ठींना आम्ही त्याला समज देऊन ह्या प्रक्रियेतनं, या इलेक्शन प्रक्रियेतनं त्याला बाहेर ठेवा, किंबहुना त्याच्या पदाबाबत आपण पुनर्विचार करा म्हणून आम्ही त्यांना आता सांगितलेलं आहे। कारण कालची जी घटना घडली त्या घटनेमध्ये माननीय तिथे ते सगळे पदाधिकारी त्यांचे तिथे उपस्थित होते। त्या पदाधिकाऱ्यांनी त्याच वेळेस तिथे त्यांना उद्देशून लगेच तिथलाच खुलासा तिथे करायला पाहिजे होता, जेणेकरून ही बातमीच झाली नसती आणि त्याबद्दल त्यांनी ही कुठे उहापोह झाला नसता। परंतु जाणून बुजून का होईना त्यांच्याकडनं कशा उद्देशाने झालं माहीत नाही, माझं आदरणीय मुख्यमंत्री ह्या राज्यामध्ये काम करत असताना दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा असू दे, देवेंद्र फडणवीस असू दे, या महायुतीचं चांगलं असं सरकार गेल्या 2.5 वर्षामध्ये बघितलं की सगळे घटक याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि कुठेतरी आपलाच उमेदवार इथं उभे असताना आपल्या उमेदवाराला बाधा होईल म्हणून असं काहीतरी वक्तव्य करायचं आणि त्याच्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल आता खरं म्हटलं तर आम्हाला शंका येते। त्यामुळे पक्षश्रेष्ठींना विनंती आम्ही केली, सांगितलं की बाबा तुम्ही ह्या माणसाला ह्या प्रक्रियेमधनं बाजूला ठेवा, जिल्हाध्यक्षांना, आणि ही प्रक्रिया करा। आम्हाला कुमार आयलानीबद्दल किंवा आम्हाला युतीबद्दल, आमच्या युतीबद्दल काहीच म्हणणं नाही। आम्ही काम सर्वत्र युतीचंच करणार आहोत सगळ्या ठिकाणी। परंतु या ठिकाणी ज्या एका व्यक्तीमुळे युतीला बाधा होते त्या व्यक्तीला या प्रक्रियेमधनं बाहेर ठेवून ही इलेक्शन प्रक्रिया चांगल्या पद्धतीने हाताळावी असे आम्ही त्या रवींद्र चव्हाण साहेबांना आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि कालच्या वक्तव्याबद्दल आम्ही त्यांना निषेध पण केलेला आहे। ते काय म्हणाले? त्यांनी सांगितलं की याबाबत आम्ही आता मिटिंग घेतो, त्या मिटिंगमध्ये त्याबद्दल त्याची कान उघडणी करून योग्य ते आम्ही त्याच्यावर कारवाई करू। आता त्या कारवाईसाठी आम्ही थांबलेलो आहोत, ती कारवाई होईल, त्याच्यानंतर आम्ही सगळे जण युतीचं काम करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। अगर ऐसा नहीं होता है तो शिवसेना की अगली भूमिका क्या हो सकती है? हमारी भूमिका, आमची भूमिका हीच असेल की आदरणीय मुख्यमंत्र्यांबद्दल कोणीही महाराष्ट्रामध्ये कुठलंही विधान करेल तर त्याला आम्ही जसाच तसं उत्तर देऊ, जर का त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी समज दिली नाही तर। हा इशारा त्यांनी शिवसेनेतर्फे समजून घ्यावा, कारण आम्ही आमची तक्रार त्या वरिष्ठांकडे मांडलेली आहे। त्याचा त्यांनी त्या तक्रारीचं निष्कासन करून निवारण करणं हे उचित आहे आणि त्यांनी ते तातडीने करावं असे मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो। मुख्यमंत्र्यांचं झालं, महायुतीमध्ये अजित पवार आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत आणि हे एकनाथ शिंदे, पण अजित पवारांचा बॅनरवरती फोटोच नव्हता त्यावेळेला। काय तुझी युती आहे का महायुती? आता युतीमध्ये ज्या उमेदवारांनी इथे उमेदवारी अर्ज भरला आहे त्यांनी हे सगळं बघणं गरजेचं आहे। ज्या ज्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे आहेत, आज अंबरनाथमध्ये बघा, तुम्ही कल्याण ग्रामीणमध्ये बघा, कल्याण पश्चिममध्ये बघा, ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी सर्व बॅनरवर आम्ही प्रोटोकॉलप्रमाणे सगळ्या आदरणीय लोकांचे फोटो त्याच्यामध्ये लावलेले आहेत। कल के कार्यक्रम में शिवसेना का कोई भी पदाधिकारी मौजूद नहीं था, क्या आप लोगों को नहीं बुलाया गया था? देखो, अभी वो साई पक्ष का उनको समर्थन था, तो साई पक्ष के समर्थन में हमारा जाना उचित नहीं है, क्योंकि हमारा तो गठबंधन युति तो उनसे ऑलवेज है ना। मगर आज हमने इसका यहाँ पे हमने निषेध किया है और वरिष्ठों को तक्रार की है। दुखावलेल्या शिवसैनिकांचा कुमार आयलानी यांच्या प्रचार प्रक्रियेवर काही परिणाम होईल असं वाटत नाही तुम्हाला? नाही, कुमार आयलानीबद्दल आमचं काही वैर नाही, पण रामचंदानीची काही खैर नाही। त्यांनी त्याचं आज काहीतरी बरं वाईट त्यांनी त्यांच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण साहेबांनी करावं, त्यामुळे युतीची प्रक्रिया आणि पुढचा प्रचार एकदम उत्तमपणे चालेल। नाना, तुमची पण खंत आहे की आरपीआयला गृहीत धरलं जात आहे? नाही, आता अरुणने सांगितल्याप्रमाणे खरं म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे, त्याच्यामुळे त्यांनी ही सगळी बारीक सारीक गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे। असं जर करत असतील तर ते योग्य नाही। ज्या पद्धतीनं शिवसेना घटक पक्ष आहे
ते त्यांची नाराजी व्यक्त करतात, तसं आम्ही सुद्धा आमची नाराजी या ठिकाणी व्यक्त करतो. नहीं, उल्लासनगर में महायुति का 141 विधानसभा का कार्यकर्ता मेळावा था, लेकिन कल भारतीय जनता पार्टी के यहाँ के अध्यक्ष प्रदीप रामचंदानी जी ने हमारे मुख्यमंत्री माननीय एकनाथ जी शिंदे साहब इनके लिए गलत बयान किया है, उसका हम निषेध करते हैं। और जब तक कुमार आइलानी जी को विधानसभा उल्लासनगर की प्रक्रिया में से बाहर नहीं करते, तब तक हम शिवसेना उल्लासनगर में कुमार आइलानी जी का काम नहीं करेंगे। रही बात जिन्होंने बात की थी, वो बात का मैं यही कहूंगा कि शिंदे साहब ने जो हिंदुत्व के लिए अपना जो उठाव किया, और वो हिंदुत्व रहना चाहिए हिंदुस्तान में, वो उठाव करने के बाद किया था, वो उठाव करने के बाद सही मायने में हिंदुत्व हिंदुस्तान में या महाराष्ट्र में दिख रहा है। बीजेपी उनको साइड नहीं करती तो आप आगे चल के काम करेंगे? नहीं, बीजेपी को हमने पहले आपके माध्यम से बता दिया है, अभी भी बताना चाहता हूं कि हम शिवसेना जब तक प्रदीप रामचंदानी को बीजेपी चुनाव प्रक्रिया से बाहर नहीं करती, तब तक उल्लासनगर विधानसभा में शिवसेना काम नहीं करेंगे। आगे भूमिका क्या रहेगी? अगली भूमिका जब बीजेपी की है, अब बारी बीजेपी की है, बीजेपी ने तय करना चाहिए, फिर हमारी भूमिका हम आपके माध्यम से बताएंगे लोगों को। इस मेलाओं में शामिल नहीं होने के लिए वरिष्ठों से कुछ चर्चा हुई है? वरिष्ठों से चर्चा करने के पहले ही हम यहाँ के पदाधिकारी है, शिवसेना का काम करते कई सालों से, शिवसेना हिंदुत्व, बाला साहब की शिवसेना, और उसके लिए शिंदे साहब ने लिया हुआ कदम, उसका हम स्वागत करते हैं, और भारतीय जनता पार्टी ने भी उसका स्वागत किया था। इसलिए हम कार्यकर्ता है, हमको शिंदे साहब और शिंदे साहब के बारे में कोई कुछ बोलेगा तो हम सहन नहीं करेंगे। इसके लिए हम हमारी स्टेटमेंट दे रहे हैं, और ये हमारा बयान है, शिवसेना का बयान है। या वरिष्ठों का आदेश आता है इस तरह का काम करने का चुनाव में, तो आप क्या करेंगे? वरिष्ठ, मुझे जानकारी है वरिष्ठ ऐसा आदेश देंगे नहीं, लेकिन गलत बोलने के बाद भी हम उनके पास जाके उनका काम करें, ये हमारे स्वभाव में नहीं है और हमारे खून में भी नहीं है। तो ये जब तक प्रदीप रामचंदानी चुनाव प्रक्रिया से बाहर होते नहीं, तब तक शिवसेना उल्लासनगर में भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार कुमार आइलानी इनका काम नहीं करेंगे। आकाश सहाणे, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।